नमस्कार. आपल्या सर्व पत्रकार महोदयांचं मी मनापासून स्वागत करतो. आज बुद्रुक पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची आज पुण्यतिथी. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सर्व महामानवांना वंदन करून माझ्या मनामध्ये जे निश्चय केलेला आहे, माझ्या मनामध्ये जे संकल्प केलेला आहे, त्या संकल्पाचा तुमच्यापाशी कुठंतरी वाचा फोडावी म्हणून मी आज तुम्हाला सर्वांना बोलून घेतलेला आहे. मी 2017 साली शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून जिल्हा परिषद खंडाळी सर्कलमधून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये माझ्या खंडाळीकरांनी व माझ्या सर्कलमध्ये सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि मी निवडून आलो. एक सर्वसामान्य वीटभट्टीवर काम करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलाच्या पोटी जन्म घेऊन हैदराबादला माझा जन्म झालेला आहे. मला काही भावनिक करायचं नाही असा काही विषय नाही, पण माझी परिस्थिती काय होती ही माझ्या खंडाळीकरांना माहीत आहे. पण सगळ्या जनतेसमोर मी यायला पाहिजे आणि अशा ह्याच्यामध्ये मी आमच्या घरामध्ये तर कोणी राजकारण हा विषयच नाही, कारण आम्ही स्थलांतरित होणारे लोक असं करतो. आम्ही पहिला आरखेडचे होतो ना, खंडाळीला आलो, आता खंडाळी अहमदपूरला आलो. असा आमचा जीवन प्रवास आहे. त्यामध्ये माझे भाऊ माणिक जाधव, मी 1996ला डॉक्टर अशोक सांगवीकर साहेबाकडे कंपाऊंडर म्हणून 5 वर्ष नोकरी केली. 300 रुपये महिना, म्हणजे रोज 10 रुपयावर. पण माझ्या आईवडिलाची पुण्यही असेल, माझ्या भावाची मेहनत असेल, आम्ही आज ह्या इथपर्यंत आलेलो आहोत. जरी असं सामान्य कुटुंबातून आलेलो असलो तरी बी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना माझं काही शिक्षण तेवढं उच्च शिक्षण झालं नसताना, मी फक्त 10वी पास आहे, तरी पण सभागृहामध्ये जिल्हा परिषदच्या आवाज उठवण्याचं काम, प्रत्येक मुद्द्याला न्याय द्यायचं काम मी केलेलं आहे. आणि ह्याची प्रचिती जिल्हा परिषदमध्ये तुम्ही घेऊ शकता, विचारू शकता की प्रत्येक 3 महिन्याला जर जीबी लागली तर त्या जनरल बॉडीमध्ये फक्त माधव जाधवच्या नावावरच जीबी जास्त चालायची. कारण मी हे ग्राउंड लेवलून आलेला आहे. मला लोकांच्या अडचणी माहीत आहे, लोकांना काय त्रास होतो ते माहीत आहे, आणि ती मी सभागृह गाजवलेला आहे. ते सभागृह गाजवत असताना सन्माननीय आमदार धीरज देशमुख साहेब देखील, त्यांनी देखील माझी पाठ थोपटलेली आहे की काय तुमची अभ्यास आहे, किती मुद्देसूद मांडणी करता आपण. पण सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळं पुढं वाव भेटतो न भेटतो, पण जे काही भेटले त्याच्यामध्ये मी पुरेपूर आपल्या जी काही खुर्ची मिळालेली आहे त्याला न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आता सध्याची राजकीय परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे की देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, तेवढी काही स्थिर परिस्थिती नाही, अस्थिर आहे. सर्व काही पक्ष फुटायला लागलेत, घरं फुटायला लागलेत, काही व्हायला लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता संभ्रम अवस्थेमध्ये आहे की आपण द्यायचं तर मतदान कुणाला द्यायचं आणि काय करायचं. कारण आपल्या इथला इतिहास आहे की अपक्ष निवडून यायचं आणि कुठं तर जायचं. पण जायचं तर जनतेला विचारून जायला पाहिजे, ही न करता लोकांना विश्वासात न घेता. लोकांचे बऱ्याचदा विश्वासघात झालेले आहे. लोकांना नवीन चेहरा पाहिजे होता. सर्व जाती धर्मातून 18 पगडमधून मला सांगणं येत होतं की माधवराव काहीतरी बघा, निर्णय घ्या, तुमच्याकडं आशेने बघतेत लोक. माझी परिस्थिती नाही, मी काही मोठा गडगंज नाही, मी आता कसं तर करून खायला लागलेला आहे आणि मी एवढं मोठा निर्णय घ्यावा अशी माझी परिस्थिती नाही. पण तरी पण सर्वांनी म्हणले की तुम्ही उभा तर टाका, अगोदर उभा टाकल्यानंतर तुमच्यासोबत कोण कोण येणार आहेत आणि हे तुम्ही तुमच्या परिस्थितीवर जाऊ नका, ही गोपाळकाला सगळं एकत्र येणार आहे, तुम्हाला आम्ही निधी देऊन तुम्हाला तुमचा खर्च करू. असे काही तर कालपासून 100-150 फोन आहे की तुम्ही फक्त उभा टाका, तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहो का नाही. मी त्यांना देखील सांगू इच्छितो, काहीही झालं, सूर्य जरी पश्चिमेकडून एखाद्या वेळेस निघत तर नाही, पण निघाला तरी माधव जाधव हा उमेदवार राहणार आहे, उभा टाकणार आहे. आणि अपक्ष
आपला महाराष्ट्र देशामध्ये हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये अहमदपूर चाकूर विधानसभा ही पुरोगामी आहे. जेव्हा हे आमची राष्ट्रवादी फुटली, आमची राष्ट्रवादी फुटल्यानंतर मी माझ्या नेत्यापाशी प्रामाणिक भावना व्यक्त केल्या, साहेब आपण शरद पवार साहेबाकडे राहायला पाहिजे, आपण 1.5 वर्ष सत्तेत जायचंय का 5 वर्ष पुढचे आमदार व्हायचे ते आपण ठरवायला पाहिजे साहेब. पण असो, मला कुणावर काही बोलायचं नाही, मी कुणावर नाराज नाही, मी पुरोगामी विचाराचा आहे. मी माझ्या साहेबांना विनंती केली लोकसभेला, मी साहेब मी काम करणार नाही, मी पुरोगामीचं काम करणार आहे आणि मी पुरोगामी सोबतच राहणार आहे. आणि तसं आपण नोटीस केला असता लोकसभेमध्ये मी कुठंही सक्रिय नव्हतो. माझं जे काही माझे घरातले 6 मतदान आहे, माय, अण्णा, भाऊ, वहिनी आणि माझी पत्नी, आम्ही ते पुरोगामी विचारधारेचे जे लोक आहेत त्यांना दिलं आणि ते निवडून आले. अशा पद्धतीनं मी पुरोगामीच्या सोबत चालणार आहे. मी अपक्ष निवडून आल्यानंतरही पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाकडे जाण्याआधी तर तुम्हाला विचारणारच, पण तशाच सोबत जाणार. काही झालं, आजचे जे सगळे जे ही आहे माझ्यापाशी काय, मी तसं आता ते इथं नाव घेणं तेवढं उचित नाही, तरी पण मी जरांगे साहेबाकडे जसं काही नाही, सगळे दबाव आले तरी बी काही फरक पडणार तशावर, तसं माझ्यापाशी बी काही नाही. कोणती ईडी येऊ, CBI येऊ, काय मला काही फरक पडणार नाही. आमचं कुटुंबच काय आणि आमच्याजवळ आहे काय, त्याच्यामुळे मला काही कुठली भीती नाही. मला माझ्यावर कोणी काही दबाव टाकू शकत नाही. मी पुरोगामी सोबतच राहणार आहे आणि मी सर्वसामान्य जनतेला 18 पगड जाती धर्माला घेऊन मी अपक्ष उमेदवार म्हणून जेव्हाही निवडणुका जाहीर होतील त्यातल्या लवकर, म्हणजे पहिला दिवस असेल, दुसरा दिवस असेल, त्या दिवशी मी फॉर्म दाखल करणार आहे आणि मी निवडणूक लढणार आणि ही सर्व जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावली जातील हे मी ह्याचं गांभीर्यपूर्वक त्याच्यावर मी काम करणार आहे. जिल्हा परिषदमध्ये काम करीत असताना, एवढ्या सामान्य कुटुंबातून आलेला असताना देखील लोक आज लोकप्रतिनिधीकडे लोक काय बघू लागले, एकाही सरपंचानं माझ्या सर्कलमधल्या धसवाडीपासून तिकडे सिंदगीपर्यंत कोणत्याही सरपंचानं म्हणाव, कोणत्या कार्यकर्त्यानं म्हणाव की माधव जाधवला हे निधी मिळवण्यासाठी कधी 2 रुपये कमिशन दिले. हालाकी माझी परिस्थिती तेवढी ही नसताना, चांगली नसताना देखील मी कधी पैशाचा हाव केला नाही. ही जी काही वैभव आम्ही काही असेल आमचं शून्यातून विश्व, त्याला सर्वस्व माझा माणिक भाऊ, माझा भाऊ जवळ, म्हणजे कसं आहे सर्व भाऊ करते. मी तर सगळ्याचे आज 7 वर्ष झालं लग्न सुखदुःखामध्ये ह्याच्यातच मी 7 वर्ष झालं बाहेर आहे. त्याच्यामुळं मला पैशाचं कधीही प्रेम नाही, राहणार बी नाही. आणि कार्यकर्ता कसा जपला पाहिजे, कार्यकर्त्याच्या भावना ओळखल्या कशा पाहिजे ही जाण मला आहे. कारण मी खालून वरी आलेला, मी एकदम शून्यातून वरी आलेला आहे. मला त्याची जाण आहे. कार्यकर्त्याला माझ्यापाशी न्याय मिळणार आहे आणि जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आता ते काय मला फोन करायले तर म्हणलं मी आमदार थोडं तुम्हीच होणार, माझ्या एवढा सहज उपलब्ध होणारा माणूस कोण भेटणार आहे. माझ्या 2017 ते 22 मध्ये इथं जे आपले जिल्हा परिषद सदस्य होते, सगळ्यात जर उपलब्ध राहणारा जर जिल्हा परिषद सदस्य कोण असेल तर मी. आणि सगळे म्हणजे माझ्या सर्कल पुरतच नाही, माझ्याकडे जे आज समजा अहमदपूर तालुका असेल, चाकूर तालुका असेल, का मला बोलायला आहे, का म्हणाले की तुम्ही थांबा म्हणून. कारण चाकूर तालुक्याचे कामं असतील, शिक्षण विभागातले, एमर्जन्सी विभागातले, कोणत्याही विभागातलं जर काम असेल तर ते काम मी माझं काम आहे असं समजून मी काम करत आलेलं आहे. आणि तसंच काम या इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचे. त्याच्यासाठी आपल्याला जनसामान्यातून खूप काही आशीर्वाद आहे. आपला बी आशीर्वाद ठेवा. तुमच्यातलं एक, तुमच्या कुटुंबातला एक सामान्य मुलगा आज तसं तर ही डेअरिंग करायला कुणाचंच, आता तेच मला म्हणायचं तुमचं काळीजच कसलं आहे, कसं काय डेअरिंग करू लागला. पण ही माझी डेअरिंग नाही, ही जनतेची डेअरिंग आहे. जनतेच्या भरोश्यावर उभा टाकूला आणि जनता काय आहे ते त्याचा मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला मतदान देणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत ही मला खात्री आहे. लायकी काय आहे काय नाही आदरणीय साहेबांना माहीत आहे. आदरणीय साहेबांचं माझं कसलंच काहीच नाही. आदरणीय मी आज सकाळी देखील अविनाश भैयाला फोनवर बोलून सांगितलं, भैया मी आज उमेदवारी जाहीर करू लागलो.
माझे आणि त्यांच्या कुटुंबाचे अगदी जे पहिले संबंध आहेत तेच राहणार आहेत, त्याच्यामध्ये काही हे नाही. आता बोलणारे बोलत राहणार आहेत. बोलणारे तर मला असंही म्हणाले की आपण कुणाचे तर मतं खायला उभा टाकू लाव का, कुणी तुम्हाला उभा करू आलाय का. त्यांना स्पष्ट सांगितलं, ते पटत नाही लोकांना. शब्द घ्यावा लागायला मला की बाबा मला कुणी उभा करणार झालंय ना, मला कोणाचे मतं खायचे आहेत. मला जनता उभा करू आली आहे आणि जनतेच्या मनात मी आहे. जनता जे करेल ते करेल. हे जे जे करणार आहेत हे कमेंट, त्यांना माझ्याकडं सबसे बड़ा हथियार क्या होता है तो मौन रहता है. मौन हीच हत्याला ही. आणि त्यांना ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी कळेल. त्याच्यावर एक मला थोडंसं इतिहासात जातो. मागे एक 99ला एक आमदार झाले, त्यालाही असंच म्हणले होते, हे काय ढाळेगाव काळेगावचं इलेक्शन नाही रे. आले होते निवडून ते, आणि ते खंडाळीचे जिल्हा परिषद सदस्य. मी खंडाळीचा जिल्हा परिषद सदस्य. खंडाळी भूमी पावनभूमी आलमप्रभू महाराजाची भूमी आहे. तिथून मी जिल्हा परिषद सदस्य झालोय. आणि ह्या वेळेस आमदार होण्याचे जनतेने ठरवले माझ्यापेक्षा जास्त. त्यांनी मागं लागलेत, तुम्ही उभा टाका, फक्त तुम्ही ठाम राहा. त्याच्यामुळे त्यांच्यावर काही जास्त बोलत बसायचं नाही. आपण कुणालाच आपला आरोप कुणावर नाही, आपण कुणावर नाराज नाव. आपण आपलं जनतेच्या सूचनेनुसार आपलं नशीब जनतेमध्ये चालाव. बघू. सरांचं एकदम करेक्ट आहे. सर, मी ही जेव्हा पाऊल उचललाय, गेली 7 वर्ष झालं तेच करतोय मी. लोकांच्या गाठी भेटी घेणं आणि लोकांमधून काय रिस्पॉन्स येणं. आता माझं नाव कुणाला काही अपरिचित नाही. माधव जाधव हे नाव सगळ्यालाच माहिती आहे. मी सगळ्यांचीच कामं केलेली आहेत. ठीक आहे, मित्रमंडळ स्थापन केलं नव्हतं, करणारही नव्हतो, पण काही घटना. हे आता कसं आहे सर, त्याच्यामध्ये न जाता मी 7 वर्ष लोकांचं काम केलेलं आहे. लोक ठरवतील, जनता ठरवेल, मायबाप जनता, त्यांना काय पसंत आहे. मी सकल मराठाचा समाजाचं जे आता आंदोलन चालू आहे, गरजवंतांना आरक्षण पाहिजे म्हणून लढा चालू आहे. मी अशामध्ये असा मानणार आहे तशातला तर मी गरजवंतच आहो. आणि माझ्यासारखे प्रत्येक समाजामध्ये गरजवंत आहेत. आणि त्या गरजवंताचा उमेदवार मी आहे. त्याच्यामुळं एका समाजाचा न राहता मी 18 पगड जाती धर्मासोबत राहणार आहे. माझी उमेदवारी ही सगळ्यांमधून आलेली आहे. असं म्हणजे एक लेबल मला नाही. एक प्रश्न केले मी 2024ची जी लोकसभा झाली, मी पुरोगामीचं काम केलं. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या मी कोण आहे. मी कुणा स्टेजवर दिसलो का तुम्हाला 2014 अजिबात, सॉरी 24 नाही. मी पुरोगामीचं काम केलं, मी पुरोगामी राहणार. आणि त्याच्यामध्ये त्यांनी होऊन पर्याय मागितलाय, त्यांनी होऊन मला प्रतिसाद दिला, तुम्ही थांबा, तुम्हाला काय करायचंय. आता हे सगळे विषय येतेच. ताकद आहे का, तयारी आहे का, ही आहे का, ती आहे का, बघू म्हणलं. जे व्हायचे ते होणार आहे. ते म्हणजे तुम्ही थांबा, ताकदी आम्ही आणतो कुठून आणायच्या तिथले, तुम्ही फक्त थांबण्यावर ठाम राहा. हे असं मला सगळ्याचं म्हणणं आहे. तशानुसार मी थांबण्यावर ठाम आहे. बाकी जे संकट येतील समोर, त्याच्यानुसार माझ्यासमोर एक 100-200 ढाली आहेत, दुसऱ्याच माझी काही गरज लागणार नाही. आता लोकप्रतिनिधी कुणी नाही आणि मला कुणी पुढी करायसाठी मी काही चमच्यानं दूध पित नाही. माझी इच्छाशक्ती आहे. माझ्या जनतेचे माझ्याकडे आलेल्या भावना आहेत. माझी मित्र कंपनी आहे आणि मी हे जे माझा जे जनसंपर्क आहे त्याच्यातून मी उभा टाकू लागला. कुणाला पाडण्यासाठी आणि कुणाचे मतं खाण्यासाठी उभा टाकण्यात झाला. कुणी मला काही भावला नाही. मी कुणाचा, मी माझ्या मनानं उभा टाकायलोय. माझ्यासोबत असं कुणीही नाही. माझ्यासोबत जनसामान्य लोक आहेत, त्या ढाली म्हणतोय मी. 100-200 कुठे इथं लोकप्रतिनिधी आहेत. आता आम्ही तर माझी सदस्य आहोत. इथं रनिंग फक्त आमदारच आहेत ना. इतके दिवस आमदार साहेबांसोबत होतात, मग अचानक काय झालं की त्यांच्या सोबतच फळामध्ये उतरताय. आता काय मागची पार्श्वभूमी आहे. नाही, गायकवाड साहेब असा आहे, मला एक फोन आला होता काल, काय ते हे चालू आहे ते खरं आहे का. म्हणलं काय, तुम्ही अशाला असं साहेबांच्या विरोधात उभा टाकताय. कोण म्हणलं तुम्हाला, कोण म्हणलं. नाही, चर्चा आहे. मी साहेबांच्या विरोधात उभा टाकणार झाला.
मी अपक्ष उभा टाकू लागला, पुढून कोण उभा टाकणार आहे मला माहिती नाही. हे तुमच्या दोघांमध्ये झाले का, संवाद झाला का, साहेबांनी तुमच्यामध्ये झालाय का? अजिबात नाही. मी माझा निर्णय आहे, मी अपक्ष थांबणार आहे. पुढून कोण कोण आता सगळेजण कोण जवळ 25 वर्ष झालं तेच ते थांबू लागले. लोकांची मागणी आहे किंवा काही तर नवीन पर्याय द्या, आपण देऊ लागलो. गुपित काहीतरी दडलंय, तुमची ही पत्रकार परिषद घेऊन सांगण्यामागं काहीतरी दडलेलं आहे असं लोकांमध्ये संभ्रम आहे. कारण तुमचा आणि आमदार बाबासाहेब पाटलांचा सोबत बसून हा प्लॅन असू शकतो असं सुद्धा म्हणतायत. हे बघा, लोकांना काय बोलायचे ते त्यांनी ठरवावं. मी काय बोललोय, मी माझं मत मांडलेलं, माझ्यावर विश्वास सामान्य जनतेचा आहे. आता ही कुणी जे संभ्रम पसरवायचा जे आहे ते संभ्रम पसरवित असत. मला कुणाची शिकवण नाही, मला कुणाचं काही नाही. माझं मी थांबलेलं, मला काही माझ्या साहेबावर नाराजगी बी नाही, त्याचा काही विषय नाही, आमचे काही मतभेद नाहीत. होतो का सोबत? होतो. पण ह्याच्यामध्ये देखील थोडंसं तुम्हाला सुधारणा करतो. मी 2017 ते 22 इतकी दिवसच साहेबासोबत होतो. गेली 2 वर्ष झालं मी, तुम्ही नोटीस केला असताल न केला असताल, बऱ्याच जणांना नोटीस बी केली, फोन बी केले, साहेबासोबत का दिसणार झाला. साहेब कोणती, आता त्याला खुर्द म्हणायचं का बुद्रुक म्हणायचं, राष्ट्रवादी, तुम्ही जे नाव ठेवाल ते होईल. इकडे गेले तेव्हापासून मी तटस्थ आहे. मी तटस्थ पुरोगामी आहे. पुरोगामीच्या सोबत आम्ही राहणार म्हणूनच निवडणूक लढवला आला. आणि तेव्हा आता ही जे मला माझी जी जनता आहे, मी एखादा कार्यक्रम घेईल, विचारल की बाबा कसं करायचे. आता आपल्याला एक ठासून सांगतो, जातीवादी पक्षामध्ये जाणार नाही. आज कसं आहे की राज्यात जर बघितला, एकतर कुठलाही पक्ष, प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला जातीवादी म्हणतो. आता तो कुणाला जात म्हणतो, कुणाला वाद म्हणतो हेच कळायला मार्ग नाही. आणि त्यातल्या त्यात आपला मतदारसंघ हा सातत्यानं अपक्षाच्या बाजूनं अतिशय पूर्वामी तो दाखवत आलेला आहे. म्हणून आपल्याला कुठल्याही पक्षाचं लेबल न लावून घेता किंवा कुठल्या संघटनेचं लेबल लावून घेता किंवा जसं त्यांनी विचारलं आदरणीय जरांगे साहेबांचं लेबल सुद्धा न लावून घेता आपण सर्वसामान्याचे, सर्व समाजाचे आणि सर्व जाती धर्माचे एक अपक्षच उमेदवार. मग निवडून आल्यानंतरचा जो विषय आहे तो त्या काळ ठरवेल, पण तो काळ म्हणण्यापेक्षा ती जनताच ठरवेल. ज्यांनी उभा केलं ते ठरवतील, असा हा प्रकार आहे. म्हणजे भाजप सोबत जेव्हा युती झाली, जेव्हा भाजपा हा एक आपण विषय असा घेऊ शकतो की आम्ही लोकसभेला आदरणीय साहेबांना सोडून पुरोगामी राहिलो, तर त्याचं कारण काय असेल तर आम्हाला त्यांच्यापासून ते पुरोगामी वाटत नाही. तेच मला प्रश्न विचारायचा आहे. जुलै 2023 आमदार बाबासाहेब पाटील महायुतीमध्ये गेलेत सत्तेमध्ये, बरोबर? मग इतका वेळ उशीर का केला तुम्ही? 13 महिने झालेत आज, तेव्हाच तुम्ही बाहेर पडलो का नाही? लोकसभेला आम्ही त्याची चुलूक दाखवली आणि योग्य वेळ आल्याशिवाय त्याचं आपण काय दाखवू शकतो? ही योग्य वेळेची वाट पाहत होतो असं समजा. बरं, एक असा विषय आहे सर, ते शक्य नाही. जे अशक्य गोष्ट आहे त्या गोष्टी नाही. ते पुरोगामी आहेत का तर आम्ही त्याच पक्षातून लढलो, त्यांच्याच मुळेच्यातून आलोय. ते पुरोगामी आहेत ह्याच्यावरती काही प्रश्न आम्ही उठवू शकत नाही. ते पुरोगामी, परंतु त्या पुरोगामी सोबत आपल्या इथले जे गेलेले आहेत त्यांना डावून आमच्यापर्यंत ती येईल सर्वसामान्यासारख्याकडे, तर असं वाटत नाही. आणि ती भावना आम्ही ठेवणार, ती अपेक्षाही ठेवणार नाही. आम्ही स्वतःहून कुठल्याही पक्षाकडे जाणार नाही. आम्ही जनता ही ठरवेल की कुठं काय करायचं. हा जनतेचा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी ते आज रोजी शक्य नाही. कारण काय माधवराव ज्या ह्याच्यातून येतात जो काही या आणखी एक तुम्हाला म्हणतो की आम्ही जो काही या मतदारसंघाचा अभ्यास केला घरी 2 भावांनी, जेव्हा आम्ही जन्मलो नव्हतो, 85 पासूनचा जर काळ बघितला, आज जर आम्ही कुणाला नाव ठेवत असू तर आम्ही कुणाला आदर्श मानतो हे पण यावेळेला सांगणं गरजेचं. आमचं असं मत आहे की आम्हाला एक सर्वसामान्याचा आमदार कसा असतो आणि आमदार झाल्यासही तो सर्वसामान्य कसा राहतो हा लोकांना दाखवून द्यायचं आहे. हे जनतेला दाखवायचं आहे, हे जनतेला माहिती. एक सुंदरसं उदाहरण म्हणलं तर स्वर्गीय गणपतरावजी देशमुख अख्ख्या महाराष्ट्राने नाही, अख्ख्या भारताने एक सर्वसामान्याचा आमदार कसा असतो हे त्यांच्यात पाहिलेला. काही गोष्टी बाजूला ठेवल्या तर आजचे बच्चू कडू, त्यांचे काही विचार आपण जर बाजूला ठेवले तर त्यांनी दाखवले जनतेला की सर्वसामान्य आमदार, सर्वसामान्यातला जेव्हा आमदार होतो आणि तो सर्वसामान्य आमदार म्हणून कसा वागतो. आपल्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर 85ला जे ॲडव्होकेट रामचंद्ररावजी पाटील साहेब निवडून आले,
आज आम्ही लहान होतो, पण आम्ही आमच्या आई वडिलांच्या आणि पूर्वजांच्या तोंडून ऐकून आम्ही बघितलं की ते कसे मंत्री होते. आजच्या काही जनतेतल्या पिढीला माहीत सुद्धा नाही की ते मंत्री होते. तसं एक आमदार कसा असतो सर्वसामान्याचा. त्यानंतर जाधव साहेब यांनी सर्वसामान्यांचा आमदार कसा असतो ह्या मतदारसंघाला दाखवले. त्याच्यानंतरच्या काळात आदरणीय स्वर्गीय अण्णांनी दाखवले, नागरगोजे अण्णांनी दाखवले की सर्वसामान्यांचा आमदार कसा असतो. हे आम्ही थोडंसं जवळून पाहिलंय, त्याचा अभ्यास केलाय. पण त्यानंतर सर्वसामान्य फक्त म्हणायचं आणि सर्वसामान्यात कसं राहायचं हा जो काही बदल आहे तो आम्ही दाखवण्याचा आमचा मानस आहे. त्याला जनता किती साथ देते ते वरतला ईश्वर आणि जनतेतला ईश्वर ह्या यांच्यावरती अवलंबून आहे. आज रोजी आम्ही दोघ्या भावांचे एक एवढे मत.